आठवड्याच्या भाज्या आपल्या इथे उरल्या होत्या. फ्रीजमध्ये शिल्लक होत्या. जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या इथे थोड्या थोड्या चांगल्या व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून चांगल्या अशा चिरून घेतलेल्या बारीक बारीक. त्यामध्ये सिमला मिरची आहे, फरसबी आहे, फ्रोझन मटार मी घेतलेलं आहे. त्यानंतर लाल भोपळा जो असतो आपला, जो गोडा भोपळा, तो इथे घेतलेला आहे. फ्लावर घेतलेले आहे. बटाटा मी इथे घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या फळभाज्या असेल त्या सगळ्या भाज्या इथे तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहे. त्यानंतर कुकरमध्ये घालून मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि अगदी 3-4 शिट्ट्या घेऊन मऊसूद आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. भाज्या शिजेपर्यंत इथे आपण ग्रेव्ही करून घेणार आहे टॉमॅटोची. इथे मी टॉमॅटो घेतलेले 3-4, आलं लसूण हिरवी मिरची घालून याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. 1 वाटी बारीक कांदा चिरून घ्या. नंतर चांगल्या मोठ्या 2 पळ्या तेल गरम करायला कढईमध्ये ठेवा. बारीक चिरलेला कांदा घालून चांगला लालसर असा होईपर्यंत परतून घ्या. नंतर यामध्ये मसाले घाला. मसाल्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर, जो घरगुती मसाला आहे माझ्याकडे तो इथे 1 चमचा घातलेला आहे आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालून ग्रेव्ही घाला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटर घाला, चवीप्रमाणे मीठ घाला आणि व्यवस्थित मसाला हलवून चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्या. तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा इकडे शिजल्या गेलेल्या आहे. मॅचरने भाज्यांचा गरगट इथे करून घ्या. गरगट करून घेतला की इकडे जो मसाला आपला शिजायला लावला होता तो त्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे. परत एकदा याचा चांगला गरगट करून घ्या. थोडंसं पाणी घाला आणि चांगली एक उकळी फुटून द्या. उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम पावभाजी खायला घ्या. बटर लावून मी इथे पाव गरम करून घेतलेला आहे. कांदा आणि चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर यावरती घाला, लिंबू घ्या आणि वरनं थोडंसं बटर घाला. रेसिपी आवडली लाईक शेअर करायला अजिबात विसरू